नरेंदर, तू निघाला दलिंदर लेका. दलिंदर निघाला तू. साखरेचे भाव 70 ते 80 रुपये किलो, तेलाचे भाव 180 190 रुपये किलो. अरे साखर महाग करून टाकली, पण शेतकऱ्याचा ऊस स्वस्त करून टाकला. अरे तेल महाग करून टाकलं, पण शेतकऱ्याचं सोयाबीन स्वस्त करून टाकला. कवडी मोलाचे भाव घेऊन राहिले. अरे भाव वाढवण्यासाठी आम्हाला आंदोलन करायला लागते रे. शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटण्यासाठी आंदोलन करायला लागते, रस्ता उतरायला लागते, आम्हाला आत्महत्या करायला लागते. म्हणजे सगळं शेतकऱ्याच्याच बोकांडीवरून पडलं. अरे नरेंद्र मोदी, तू आजा तुझ्या बाप, मला नाही वाटत तू शेतकऱ्याचं पोरग असशील म्हणून. शेतकऱ्याचं पोरग राहिलं असतं ना तर खरंच तुला ह्या गोष्टी कळल्या असत्या. तू म्हणता ना मी चायवाला आहे, मी गुजरातमध्ये चाय विकत होतो. चाय विकत होतो म्हणून साखर महाग केली काय? म्हणून साखर महाग केली काय? तू गुजरातमध्ये चहा विकत होता तर म्हणून साखर महाग केली काय? अरे हे साखर तर जाऊ दे चुल्यात. अरे जे ऊस कामगार शेतकरी आहे, स्वतः शेतामध्ये ऊस पिकवते, त्याचा ऊस तू कवडी मोलाच्या भावाने घेत. आणि इथेनॉल बनवून राहिले ना ऊसाच्या यानं तुम्ही इथेनॉल बनवता ना पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी. साखर त्यासाठी महाग केली ना, मग ठीक आहे. तर मग तुम्ही पेट्रोल का स्वस्त नाही केलं? त्याच्या 100% तुम्ही इथेनॉल मिक्स करून राहिले, तर मग पेट्रोल स्वस्त करा ना. नाही, पेट्रोल महाग केलं तर साखरही महाग केली. अरे एक काम करा, जीव घेऊन घ्या ना शेतकऱ्यांचा, मजूर वर्गांचा जीव घेऊन घ्या. सर्वसामान्य जनता जगन कशी? तुम्ही शिक्षण महागावलं. अबे शेतकऱ्याचं मरण महाग केलं तुम्ही. मरण, शेतकरी मरू शकत नाही. मरायला गेला ना तर काही ना काही पाहिजे असते. दोरी सस्ती नाही आहे, ती महाग झाली. औषधे महागले, म्हणजे मरण महाग केलं तुम्ही. मरण. या सरकार चुत्यानंदन आहे. आणि इथल्या अंधभक्ताला माझ्या एकच म्हणणं आहे, गु खाऊन तुम्ही चहा बनवा. आता मुतत जा भाजीत, मुतत जा. तरी तुमचे डोळे झवलेले आहे, दिसत नाही तुम्हाला. गांडीवर घ्यायला ते स्मार्ट मीटर दिलं, 2 ते 3 हजार रुपये महिन्याचं बिल भरावंच लागते. नाही भरलं ते ऑटोमॅटिक कटते रे भाऊ. तिथं म्हणजे माझ्या घरी स्मार्ट मीटर आहे, स्मार्ट मीटर आहे माझ्या घरी. तिथला रेडिंगवाला येत नाही पाहिले का किती रेडिंग आलं. ऑटोमॅटिक बिल येते माझ्या घरी, ऑटोमॅटिक बिल येते. तर पाहा लागते अरे एवढं बिल आलं काय. त्या माया बी एक पंखा आहे माझ्या घरी, फक्त एक लाईट आहे. मी म्हटलं बिल आलं नाही पाहिजे, बिल आलं नाही पाहिजे. तर 1500-2000 रुपये बिल येते मला सतत. आताही पावसाळे आहे ना तर 1500-2000 रुपये नेट येतेच. उन्हाळ्यात मला 4-5 हजार रुपये बिल आलं. विचार करा, बिल भरू का लेकराले शिकवाव, पोटाले खाव का वावराले लावाव. या दलिंद सरकारनं स्मार्ट मीटर काढलं, पण स्मार्ट शिक्षण काढलं, स्मार्ट शेतकरी, स्मार्ट गरिबांना नोकऱ्या, ह्या गोष्टी काही नाही आहे. लेकराने शिकलं आणि लेकराला शिक्षण घेण्यासाठी तो दारोदारी फिरते, पण त्याच्या शिक्षणाला नोकरी नाही आहे. आता तुम्हाला माहीत आहे, इथं आता लोक कावड फिरून राहिले घेऊन कावड. तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी पोलीस प्रशासन आहे. आणि बिचारा विद्यार्थी हा आंदोलन करतो, मोर्चे काढतो, बिचारा उपोषण करतो. तिथे एक काय कुत्रं जाऊन पाहत नाही सरकारचं, काय कुत्रं जाऊन पाहत नाही. म्हणजे ह्या सरकारला इथले जे विद्यार्थी आहे, यूथ आहे, जनरेशन आहे, यांना गुलाम, शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न चालू आहे ह्या सरकारचं. इथं शेतकरी मरून राहिला. ऊसाचे भाव कमी, साखरेचे भाव ढगाला भिडले, सोयाबीनचे भाव कमी, तेलाचे भाव ढगाला भिडले. सगळ्या गोष्टी महाग करून टाकल्या. खाव काय आम्ही सर्वसामान्य जनतेनं? खाव काय ते सांगा आता. खाव काय, काय खाव आम्ही? अरे नरेंदर, खोटं नाही सांगत भाऊ. तू 2029 मध्ये मला प्रधानमंत्री दिसूच नको. सगळं त्याच्यानं होऊन राहिलं. मॅड झालो आम्ही मॅड झालो. पिच्छा सोडून दे भारताचा, प्रधानमंत्री बनायचा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, मुख्यमंत्री नका बनू तुम्ही. शेतकऱ्याचं हित काहीच नाही आहे. सगळं चुत्या बनवण्याचं कारस्थान चालू आहे तुमचं, या सरकारचं. या सरकारला माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही करून का राहिले? तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करत नाही, गरीब वर्गांसाठी काही करत नाही, निराधारांसाठी काही करत नाही, अपंग लोकांसाठी काही करत नाही, विधवा बायांसाठी काही करत नाही. जे बिचारे बेरोजगार आहे शेतकऱ्याचे लेकर, त्याच्यासाठी काही करत नाही. मग करता काय तुम्ही?
कायसाठी सरकार आहे तुमचं? फक्त बसून खायले, ढेऱ्या पोकाले, बायकोले मस्त 20-30, 40 हजाराची साडी घ्यायले आणि मोठ्या मोठ्या गाडीत फिराले आणि इकडे तिकडे जाऊन मस्त मोठ्या मोठ्या टाटानं गोष्टी कराले. इथं माईक दिसला यायले चालू यायचं फोकलनं चालू. गोष्टी ढंग नाही यांच्या, पण गोष्टी अशा करते लाखाच्या. पुरा शेतकरी हा पुरा मागासून आणला, मरून राहिला शेतकरी, गरीब वर्ग मरून राहिला. हा, इथं शिक्षण महागलं, इथं विद्यार्थी रस्त्यावर उतरून राहिले नोकऱ्यांसाठी. हा, शिक्षणामध्ये घोटाळा करून राहिला, पेपर लीक करून राहिले, सगळ्याच्यात भेसळ करून राहिले. अरे काय लाजा वाटू द्या, लाजा. अरे जिल्हा परिषद मध्ये सरकारचे जे ठेकेदार असतात ना, ते तांदूळ पाठवून नाही राहिले. का नाही पाठवून राहिले? की त्यात भेसळ आहे म्हणून. तुकाराम मुंडे हे आता पोषण आहाराचे अधिकारी आहे ना, त्या कारणामुळे काय झालं की पोषण जे सरकार जिल्हा परिषद शाळेमध्ये ते हे येत होते, पोषण येत होतं याच्यासाठी लेकरांसाठी तांदूळ वगैरे हे ते. तर आता ते येऊन राहिलं नाही. का नाही येऊन राहिलं? कारण त्या आतापर्यंत शेतकऱ्याच्या लेकरं नुसते भेसळच खात होते, खराब तांदूळ खात होते. आता बंद झालं दादा, 4 महिने झाले तांदूळ येणंच बंद झालं. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा की हे हरामखोर किती सरकार असायला पाहिजे, इच्छे करणारे कर्मचारी ठेकेदार किती हरामखोर असायला पाहिजे. आता आम्ही शेतकऱ्याच्या मुलांना करावं काय? साखर आणि तेल म्हणजे हे आमच्यासाठी काय आहे? दररोजचं एक प्रकारचा आधार आहे, दररोजचा. तेलाशिवाय भाजी साजरी लागत नाही. चहा बनायला गेलो साखर लागते. आणि काय म्हणते डायबिटीज. अबे कायची भोकाची डायबिटीज? कायची डायबिटीज? काही डायबिटीज फायबिटीज नाही होत कोणाले. चुत्या बनवायचे धंदे बंद करा. अरे सणावार येतो, सणावारा दिवशी माणूस गोडधोड करतो, तेही करू शकत नाही. काही तळण काढते, काही करू शकत नाही. कारण तुम्ही सर्वसाधारण शेतकऱ्यांना, मजूरवर्गांना मारून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. एक काम करणार, घेणार गच्ची दाबून टाकणार बे. कायले जगू देता आम्हाला? कायले जगू देता हरामखोरांनो? हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि हा नरेंद्र देवेंद्र पर्यंत गेला पाहिजे. जय जवान जय किसान.